छान अशी शाही पनीर रेसिपी बनवलेली आहे। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया शाही पनीर अतिशय सोप्या पद्धतीने। सोपी पद्धत म्हटलं म्हणजे काय, मसाले तळायचे नाही वाटण्यासाठी वगैरे, फक्त वाटून घ्यायचे पण तळायचे नाही, आणि साहित्य पण अगदी मोजकच। तर साहित्य सर्वप्रथम काय काय आहे ते आपण शाही पनीरसाठी पाहूया, आणि पद्धतही माझी सोपी आहे, ती तुम्हाला आवडेल। पूर्ण पहा माझा व्हिडिओ। हे बघा, हे पनीर आहे, 1/2 किलो पनीर आहे। पनीर मी गरम पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे, तळायचं वगैरे नाही। आपल्याला सगळ्या ह्या रेसिपीमध्ये बराचसा वेळ वाचला जातो आणि लवकर होते। आता हे तळायचं काय नाही, तर ह्याचं बघा गरम पाण्यामध्ये एकदम सॉफ्ट होऊन जातं पनीर, आणि त्याचा फॅटनेस पण कमी होतो। फॅट्स असतात ते निघून जातात गरम पाण्यामध्ये। 2 कांदे, कच्चेच कांदे मी वाटून घेतलेले आहेत मिक्सरला, तळायचे वगैरे नाही। ते का तर ते पुढे मी तुम्हाला दाखवते, आणि आपल्याला तसं कांदा पुन्हा तळायचाच असतो तेलावर, म्हणून मी कांदा न तळताच घेतलेला आहे। काजू भिजवले होते, 10-12 काजू, आणि त्याची पेस्ट केलेली आहे, नसतील तर नाही घेतलं तरी चालेल। दही घेतलेलं आहे, ह्या चमच्याने मोठे 3 चमचे दही घेतलेले आहे। एक मोठा टोमॅटो, लहान असतील तर 2 घ्या, मिक्सरला वाटून घ्या बिया काढून, किंवा प्युरी असेल तरी चालेल। आणि आलं लसणाची पेस्ट मी ह्यातली 1 चमचा घालून घेणार आहे। मीठ घेतलेलं आहे, कसुरी मेथी घेतलेलं आहे। मसाले म्हटलं तर अगदीच बेसिक आहे, घरचेच मसाले जे घरी अस्तित्वात असतात तेच। 1 मोठा चमचा धनेपूड, 1/2 चमचा जिरेपूड, त्यात अगदी 1/2 चमचाभर हळद प्रमाण कमी घ्यायचं। मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर, हा रंगासाठी नक्की नसेल तरी चालेल, पण रंगासाठी छान म्हणून मी घातलेला आहे। आणि घरगुती मसाला जो तुमच्या घरी असेल तो, गरम मसाला कुठल्याही ब्रँडचा चालेल, तो अर्धा चमचा घेतलेला आहे। खडे मसाले मी घेतलेले आहेत, अगदी बेसिक खडे मसाले आहेत बघा, जे आपल्या घरी असतातच। तर जिरे घेतलेले आहे अर्धा चमचा, ह्याऐवजी तुम्ही शहा जर मिळालं तर ते पहा। एक मसाला वेलची, 2 दालचिनीच्या काड्या आहेत, 4-5-6 काळी मिरी, 3 हिरवी वेलची, ह्या पहिल्या पाहिजेत, कारण शाही पनीरला हिरवी वेलचीची गरज पाहिजे। 2 लवंग, 1 तेजपात, इतकं साहित्य ह्याच्यासाठी आहे। आणि आपल्याला थोडीशी साखर लागणार आहे, कारण आपल्याला दही आणि टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी। फ्रेश क्रीम घेतलेली आहे, ही नसेल तर तुम्ही दुधावरची साई फेटून घाला, नाही घातली तरी काही हरकत नाही। मीठ आणि कसुरी मेथी, इतकं साहित्य याच्यासाठी लागणार आहे। आणि तेल किंवा तुपामध्ये पण तुम्ही बनवू शकता, किंवा तेलामध्ये पण बनवू। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा, मी कढई ठेवलेली आहे, आणि कढईमध्ये मी जवळजवळ 1.5-2 पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे। तर तेलामध्ये आपल्याला ना हे खडे मसाले घालून घ्यायचे, आणि लगेच खडे मसाले थोडे परतले की लगेच आपल्याला ही कांद्याची पेस्ट घालून घ्यायची। कांद्याची पेस्ट घालताना आपल्याला हे असं झाकण ठेवायचं, म्हणजे त्याचे छिटे लगेच उडले जात नाही, आणि लगेच असं झाकून घ्यायचं। आता कांद्याची पेस्ट आपल्याला ना व्यवस्थित तळून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा पूर्ण रंग बदलेपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची। मध्यम आचेवर सगळी आपल्याला ही प्रोसेस मध्यम आचेवर करायची आहे। आणि तुम्ही म्हणा काजू आणि कांदा एकत्र का वाटला नाही, तर कांदा हा तळायला वेळ घेतो आणि काजू शिजायला वेळ घेत नाही, त्यामुळे हे दोन्ही वेगवेगळं मी वाटलेलं आहे। नाहीतर मी काजू आणि कांद्याची पेस्ट मी एकत्र केली असती, जेव्हा आपण तळून करतो तेव्हा एकत्र करतो, कच्चं असेल तर वेगवेगळी करायची, ही टिप्स लक्षात ठेवा। आता आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे, आणि तोपर्यंत आपण ना दह्यामध्ये मसाले एकत्र करून घेऊया। आता हे दहीमध्ये आपण हे सगळे जे मसाले घेतले आहेत, बेसिक मसाले, हे सगळे दह्यामध्ये घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे, कारण मसाले करपलेही जात नाही। आणि दुसरी टिप आहे की दही फाटत नाही, या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा। मसालेही करपत नाही, आणि दह्यामध्ये घातल्यानंतर आणि दहीही फाटलं जात नाही, एवढं लक्षात ठेवा। आता हे मिक्स करून घेते, तोपर्यंत आपला हा कांदा तळून होईल। म्हणजे कांदा किंवा टोमॅटो किंवा ग्रेव्हीवाली कुठलीही भाजी शिजत असेल तेव्हा झाकणाच्या मध्ये असा चमचा ठेवायचा, कारण का तर जे आपले छिटे आहेत ते जास्त उडले जात नाही, आणि त्यातली हवा बाहेर पास होते बघा, त्यामुळे बघा कमी छिटे उडतात। आणि बघा कांद्याचा रंग पण बदलत आहे, अजून थोडासा आपल्याला शिजवायचा आहे, आणि मध्ये मध्ये 2-2 मिनिटांनी परतत जायचं। जरी मी व्हिडिओमध्ये कमी दाखवलं असलं तरी तुम्ही उघडून 2-2 मिनिटं परतत राहायचं, नाही तर कांदा तळाला चिपकू शकतो। बघा आता कांद्यातलं ना थोडं पाणी कमी झालं, कांद्याला जे पाणी असतं ते कमी झालं। कांदा पाणी न घालता वाटायचंय, आणि जर कांदा नाही वाटला तर थोडंसं घालायचं, 1 चमचावर, जास्त पाणी नाही घालायचं। आणि आता ह्यामध्ये घालायचे लसणाची पेस्ट 1 चमचा, जास्त नाही घालायची, लहानसा चमचा 1 भरून घातली। बघा कांद्याचा पूर्ण
पाणी निघून गेलेलं आहे आणि तेल पण थोडंसं रिलीज झालेलं आहे. म्हणजे कांदा बघा हे कढई सोडायला आहे. आता ह्यामध्ये घालून घ्यायचं मीठ, जेवढं आपल्याला हवं तितकं मीठ घालायचं. आणि आता ह्यावर घालायची ही टॅमॅटोची प्युरी आणि त्याचा पण पूर्ण कच्चापणा आपल्याला घालून घ्यायचा आहे. टॅमॅटो प्युरीचा पण किंवा टॅमॅटो पेस्ट तुम्ही जी करणार ती पूर्ण कच्चापणा घालून घ्यायचा. आता टॅमॅटोला पण पूर्ण तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचंय. आणि बाहेर छान असं स्नोफॉल होत आहे. 2-3 दिवस जर इथे स्नोफॉल होत आहे आणि आता पुन्हा चालू झालेला आहे. थोडंसं मी बघते व्हिडिओमध्ये दाखवता आलं तर मी घ्यायला जाते, तोपर्यंत ही शिजू द्या. बघा मंडळी, बाहेर मस्त स्नोफॉल पुन्हा थोडा थोडा चालू झालेला आहे. आता व्हिडिओमध्ये इतका तो दिसणार नाही कारण आता जस्ट चालू झालेला आहे आणि हा अगोदर 2 दिवस आधी चालूच होता. बघा टोमॅटो पण मस्त शिजलेला आहे आणि टोमॅटो मधून पण तेल सुटायला लागलेलं. आता ही काजूची पेस्ट घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची आणि ह्या टोमॅटो सोबत काजूची पेस्ट पण शिजवून घ्यायची. आता आपण ही जी मसाले दह्यामध्ये मिक्स करून घेतले ते घालून घेऊया. दह्यामध्ये जो मसाला होता आपण घालून घेतला तो घालून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून तळून घ्यायचंय. म्हणजे ग्रेव्हीला तेल सुटलं पाहिजे. पण त्याच्या आधी आपल्याला त्या मसाल्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया आणि तो ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घेऊया. आहे ना शाही पनीर, अजून तर पनीर घातलं नाही तोपर्यंत ही शाही पनीरची ग्रेव्ही किती छान होत आहे बघा. छान वाटत आहे ना. आणि अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात आणि जसं वाटणं वगैरे काही न करता, अशी जे वाटण तळून करायचं असते ते न करता. आता ह्यावर ना झाकण ठेवायचं, जसं मी म्हटल्याप्रमाणे मध्ये चमचा ठेवून झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर ह्याला उकळी काढून घ्यायचं वरून तेल रिलीज होईपर्यंत. म्हणजे ही ग्रेव्हीला उकळी आली की त्यामध्ये ना थोडीशी साखर घालून घ्यायची. ही पावडर शुगर आहे, पिठी साखर सारखीच इकडे साखर असते, ती मी घालून घेतली. 1 पाव चमचा, एवढी जास्त नाही. चला मंडळी बघूया ग्रेव्हीला तेल रिलीज झालं का. आणि बघा थोडं थोडं आता तेल रिलीज व्हायला लागलं. म्हणजे ही आपण मसाले घातले ते पण व्यवस्थित ह्या ग्रेव्हीमध्ये शिजलेले आहे. आता ह्यामध्ये घालून घ्यायची कसुरी मेथी. कसुरी मेथीने छान असा ग्रेव्हीला टेस्ट येते. आता आपल्याला हे पनीरचे पीस घालून घ्यायचे. जे पनीरचे तुकडे आपण पाण्यामध्ये घालून ठेवलेले ते घालून घ्यायचे सगळे, कारण मी पनीर तळून घेतलेला नाही. आता ह्या ग्रेव्हीमध्ये पनीर पण व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं. जास्त नाही, अगदी 3-4 मिनिट मध्यम आचेवरच. पनीर घातल्यानंतर अगदी 2-3 मिनिटांनी गॅसची आच करायची, मंद करायची, बंद नाही करायची. आणि यामध्ये घालून घ्यायची फ्रेश क्रीम किंवा दुधावरची मलाई. ह्याने खूप छान टेस्ट येते. मी बघा एक छोटी वाटी म्हणजे 4 चमचे एवढी घालून घेतली. आणि फ्रेश क्रीम घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. फ्रेश क्रीम घातल्यानंतर ग्रेव्हीला रंग आहे ना तो लाल येत नाही, ऑरेंज टाईप येतो. कारण आपण हा सफेद रंगाची ही ग्रेव्ही फ्रेश क्रीम असते ना, त्यामुळे लाईट होऊन जातो रंग. पण रंगापेक्षा त्याला टेस्ट आणि टेक्स्चर हे फार छान असतं. बघा अगदी क्रीमी टेक्स्चर येतं आणि रंग टेस्ट पण खूप छान होऊन जाते. तुम्ही जर मलाई हे नसेल फ्रेश क्रीम तर मलाई घालू शकता. आता ह्यावर फ्रेश क्रीम घातल्यानंतर थोडीशी अगदी 2 मिनिटं मंद आचेवरच अशी उकळी काढून घ्यायची. बघा मंडळी आता मस्त अशी ग्रेव्हीला बघा तरी आलेली आहे. म्हणजे थोडंसं तेल रिलीज झालेलं आहे बघा, वरून दिसतंय. आणि मी मंद आचेवरच ठेवलं. जेव्हा आपण फ्रेश क्रीम घातली ना तेव्हा मंद आचेवरच ठेवलं आणि टेक्स्चर बघा किती क्रीमी आलेलं आहे. आणि थोडीशी मी कोथिंबीर घालून घेतली. आणि जेव्हा आपण भाजी बनवत असतो ना तेव्हा मध्ये मध्ये 2-2 मिनिटांनी 2-3 मिनिटांनी असं ग्रेव्ही जेव्हा शिजत असते तेव्हा उघडून बघायचं, नाही तर ती तळाला चिकटली जाईल. अगोदर पण मी हे बोललेली आहे. आणि आता ही भाजी तुम्ही आता म्हणा भाजी म्हणा की पनीरची भाजी म्हणा, पनीरची शाही पनीर म्हणा किंवा पनीर कढई, पनीर मसाला, तुम्ही काहीही ह्याला बनवू शकता. आणि अगदी सोप्या पद्धतीने ही आपली मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. पनीर शाही पनीर तयार झालेलं आहे. आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते आणि ही तुम्ही नान, रोटी, चपाती कशाही सोबत खाऊ शकता. मंडळी पनीरची भाजी किंवा पनीर मसाला किंवा शाही पनीर, मी शाही पनीर बनवलेलं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली ना रेसिपी?
आवडली असेल ना तर नक्की करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी झाली ती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.